तर जास्तीत जास्त मात्र सामोरे संघाला 15 मिनिटाची कालावधी असेल 3 षटकं फेकण्यासाठी. कारण बेलेमध्ये जर सामने संपले तर नक्कीच आमच्या आयोजकांना देखील चांगलं आहे. आणि आज एक संघ मात्र सुपर 5 मध्ये कोणता संघ ठरेल, गव्हाण की नवीन शिवा, हेच पाहणं फार या मॅचमध्ये आवश्यकता आहे. नवीन फलंदाज डावखुरताचा फलंदाज सिद्धेश कोळी, गोलंदाज मयूर गरज ज्याने मात्र आपल्या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त केला. तोच गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 षटकांची मॅच आहे. तर नक्कीच कंपल्सरी चेसिंग असे जी नियमावली आहेत हे आपल्यापर्यंत मांडलं जातात. गोलंदाज मयूर गरज गोलाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. फटका चांगला सजवलाय. त्यानंतर मात्र पाहू शकाल मात्र सीमा रेषा पल्लीकडे 6 धाब्यांसाठी टोकलाय. स्केरलेकच्या रिजन मध्ये हा धमाकेदार षटकार. सुरुवात केली सिद्धेश कोहलीने स्वतःचं वैयक्तिक 6 धाब्याने खातं ओपन केलं. टीमची धाबसंख्या 1-6 या आकड्यावरती. इथे चांगली कामगिरी. नक्कीच डब्बल चक्का पाहिला तर आजच्या या रात्रीतील हा 66वा षटकार आपण पाहिला सिद्धेश कोहलीच्या बॅटमधून. आमचे प्रणय मात्रे आम्हाला सातत्याने मैदानामध्ये कुठल्या क्षणाला चौकार आला, किती चौकार झाले, किती षटकार झाले, किती रन झाले, अशी एक माहिती आमच्यापर्यंत पुरवली जातो. सातत्याने स्कोरर म्हटलं तर पाठीचा कणा असतो आणि तीच आम्हाला माहिती पुरवली जाते. प्रणयजी मात्रे षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र सिद्धेश कोहलीसाठी. सुरेख चेंडू षटकार खाल्यानंतर गोलंदाज बरीच अपील करतोय. त्यानंतर हा चेंडू मात्र डॉट जातोय. धाबसंख्या 6 या आकड्यावरती थांबलीत. आपण जर विचार केला या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत. मयूरने एक विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर मात्र संघाची धाबसंख्या 6 या आकड्यावरती थांबली. 4 ओव्हरची मॅच. या मॅच मध्ये मात्र आता एक चांगला स्कोर उभारावा लागेल सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाला. ते प्रयत्न करावे लागतील. अद्याप या ओव्हरमधले शेवटचे 2 चेंडू. सामोरे सिद्धेश कोहली, गोलंदाज मात्र मयूर गरज षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सुरेख फटका, स्विच साऊंडचा आवाज झाला. चेंडू होईल फरार. सीमा रेषा पलीकडे टोकलाय हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या 12 या आकड्यावरती. 12 धाबसंख्या आल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौथ्या चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती षटकार. अशा प्रकारे धाबसंख्येचा विश्लेषण विचार केला तर 12 या आकड्यावरती पोहोचलाय. अद्याप पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू असेल. चला आपण मी वारंवार विनंती करतो सामोरी संघ, क्षेत्रक्षेप करणारा संघ, की आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे. 2 वाजून 10 मिनिटं आणि आपण इथे पहिल्या सत्राला सुरुवात केली. या पहिल्या ओव्हरमधला अंतिमचा चेंडू. सामोरे मात्र 2 षटकार ठोकणारा फलंदाज सिद्धेश कोहली. तर षटकातील शेवटचा चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. हलक्या पद्धतीने पुश केलाय. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धाबसंख्या 1 ओव्हर कंप्लीट. तर टीमची धाबसंख्या पोहोचेल 13 या आकड्यावरती. एक बाद 13 धाबसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत जातात. मयूरदादा मात्रे, मीरा स्पोर्ट बरीच मेहनत सातत्याने आपण पाहिली आणि आज या स्पर्धेला मात्र छानसा तारा लागलाय. खरोखरच आज पहिली रात्र आणि विचार केला तर आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून देखील घरबसल्या अद्यापही आपण विचार केला तर 1500 नक्कीच व्ह्यूवर्स मात्र या मॅचचा आनंद घेताना आपण पाहिलाय. खरोखरच एक चांगलं आपण पाहिलं तर शेवटच्या रात्रीपर्यंत ते देखील व्ह्यूवर्स वाढले जातील. हे मयूरदादावरती प्रेम आणि एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतात. आई गावदेवी ट्रॉफी 2024 मिहिरा स्पोर्ट आयोजित. पहिला ओव्हर कंप्लीट झाला. टीमची धाबसंख्या 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश गरत. कुणाल कोहली आणि मात्र सिद्धेश कोहली ही जोडी आपल्याला पाहायला मिळतो सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाच्या वतीनं. एका साईडला विचार केला SPCC नवीन शिवा. अशी ही मॅच आजच्या शेवटची या रात्रीतील. योगेश गरत समोर मात्र सिद्धेश कोहली. पहिला चेंडू पाहू शकाल. इथे झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल केला कॅरी. इथे दुसरा झटका मिळतो मात्र सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाला. ज्या सिद्धेश कोहलीने 2 षटकार लगवले होते
परंतु मात्र त्या फलंदाजाला देखील खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. संघाची धाबसंख्या 2 बाद 13 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती इथे योगेश गरत या गोलंदाजाने मात्र एक सफलता प्राप्त केली. आता मात्र नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 आपण पाहिला तर चौथ्या क्रमांकावरती राहील संदेश कोळी. चौथ्या क्रमांकावरती संदेश कोळी. संघाची धाबसंख्या आपण विचार केला तर 13 या आकड्यावरती प्रणय थांबली. 2 विकेट्स गमावलेत. सातत्याने संदेश कोहलीने मात्र अगोदरच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्या बॅटमधून आपण धमाकेदार फटकेबाजी पाहिली होती. परंतु आता आवश्यकता आहे सदा समृद्धी बिनर संघाला एक चांगला स्कोर उभारावा लागेल. SPCC नवीन शिबा या संघाला एक मोठं आव्हान आपल्याला द्यावं लागेल. ते प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. योगेश गरत ज्याने पहिल्या चेंडूवरती मात्र एक विकेट प्राप्त केलं तो गोलासाठी मार्कवर. सुरेख चेंडू लाईन चांगली होती. फलंदाज भरकटला आणि त्यानंतर मात्र चेंडू जाईल डॉट. अशा प्रकारे जर चेंडू आले तर गव्हाण संघ कुठेतरी कमीत कमी मध्ये रोखला जाईल. परंतु कमीत कमी मध्ये रोखून चालणार नाही. एक चांगलं मोठं आव्हान द्यावं लागेल. ते प्रयत्न आता करावे लागतील. मात्र नवीन येणारा फलंदाज संदेश कोहलीला योगेश गोलाच्या मार्कवर. बॅटच्या रनर मध्ये पाहू शकाल मात्र फटका चांगला लॉंग ऑफच्या वरून ठोकलाय. हा धमाकेदार षटकार लाजवाब. षटकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या 6 पुढे जातोय. धाबसंख्या पोहोचेल तब्बल 2 बाद 19 आकड्यावरती. आपण जर विचार केला तर 2 विकेट लॉस 19 रन्स 19 धाबसंख्या पोहोचली. सदर स्मृती विनर्स गव्हाण या संघाची धाबसंख्या. कुठेतरी विचार केला पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाला होता. दुसऱ्या चेंडूवरती डॉट आला. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि षटकातील चौथा चेंडू इथे मात्र सापडलाय LBW स्वरूपाने मात्र संदेश कोहलीचा देखील विकेट. तिसरा झटका मिळेल ते मात्र सदर स्मृती विनर्स गव्हाण या संघाला. 3 मात्र विकेट्स महत्वाचे परतलेत. अतिशय चांगली कामगिरी चालू आहे नवीन शिबा संघाची. जिथे षटकार खाल्यानंतर मात्र विकेट प्राप्त झाला. संघाची धाबसंख्या 3 बाद 19 आकड्यावरती. 19 धाबसंख्या. षटक क्रमांक दुसरा पीक त्यांना गोलंदाज SPCC नवीन शिबा या संघाच्या वतीने गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल योगेश गरत. 4 चेंडू फेकलेत गोलंदाजाने. शेवटचे 2 चेंडू उडलेत आपण जर पाहिलं तर. चला स्पीडअप करा विनंती आहे. कुठेही खेळ थांबवायचा नाही. शेवटची मॅच आहे. 2 वाजून 18 मिनिटं झालीत. नवीन फलंदाज दीपराज कोहली गव्हाण संघाला सातत्याने तारणहार ठरलाय. अनेक वेळा त्याच्या बॅटमधून आपण धमाकेदार फलंदाजी पाहिली. परंतु आता आवश्यकता आहे सदर स्मृती विनर्स गव्हाण या संघाला या मॅच मध्ये आपल्याला स्कोर बनवायचा आहे. तर नक्की दीपराज आणि एका साईडला कुणाल कोहली हे 2 फलंदाज आहेत. एक चांगली पार्टनरशिप एक चांगली साझेदारी करावी लागेल आणि एक चांगला स्कोर उभारावा लागेल. ते प्रयत्न करावे लागतील दोन्ही फलंदाजाला. एका साईडला मात्र योगेश गरत नवीन शिबा संघाचा गोलंदाज ज्याने मात्र 4 चेंडू फेकलेत. अद्याप षटकातील शेवटचे 2 चेंडू. दीपराज कोहली नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील 5वा चेंडू. हा चेंडू पाहू शकाल मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये इथे फटका सजवलाय. पाहता इथे दुसरी धाव देखील पूर्ण होतोय आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 3 बाद 21 आकड्यावरती. 3 विकेट लॉस 21 रन्स. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू अंतिमची लास्ट डिलिव्हरी. समोर मात्र दीपराज कोहली योगेश गरत गोलच्या मार्कवर. षटकातील शेवटचा चेंडू फेकेल. फुल टॉस प्रकारचा चेंडू काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. चेंडूचा कलेक्शन चांगलं झालाय. फेकीपर्यंत एकदा कंप्लीट होतोय आणि दुसरा ओव्हर देखील कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिला प्रथमतः फलंदाजी आपल्या वाट्याला आली. एका साईडला विचार केला नवीन शिबा संघाने जेव्हा टॉस जिंकला निर्णय मात्र क्षेत्ररक्षकाचा निवडला. फलंदाजासाठी आमंत्रण दिला. मात्र समोर टीम्स सदर स्मृती विनर्स गव्हाण संघाला धावसंख्या पाहिली तर 22 आकड्यावरती 3 बाद. शेवटचे 12 चेंडू उरलेत. चला टीम मीटिंग करायची नाही. लगेचच मात्र क्षेत्ररक्षक सजवायचे. नवीन शिबा संघ कुठेही आपण एकत्र येऊ नका. नवीन गोलंदाज नवीन शिबा संघाच्या वतीनं षटक क्रमांक 3 फेक त्यांना आदित्य गरत येतोय. आता मात्र दीपराज कोहली कुणाल कोहली शेवटचे 12 चेंडू
आणि या 12 चेंडूमध्ये काय करेल, धावसंख्या जमवायची आहे, त्यामुळे मोठे पटक्याची आवश्यकता आहे. हीच अपेक्षा आहे गव्हाण टीमला. टीमची धावसंख्या आहे ती तब्बल 22. जर विचार केला 11.00 या रन रेट स्वरूपाने मात्र पुढे चाललाय हा संघ. संघाची धावसंख्या 22 आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र आदित्य घरत, तिसरं षटक आणि पहिला चेंडू. हा चेंडू हलक्या पद्धतीने फलंदाज केलेला आहे. तत्पूर्वी मात्र लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडूचा कलेक्शन चांगलं झालं, पैकी देखील चांगली येतोय. एका धाबीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती. तर नक्की 13 चेंडूचा खेळ झाला आणि कुणाल कोळी हा स्ट्राईक कन्वर्ट करतोय. नक्कीच नॉन स्ट्राईकला फलंदाज थांबला होता कुणाल कोळी. विस्फोटक फलंदाज आहे कुणालकडे. सातत्याने पाहिलं अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये मात्र चांगलं गव्हाण संघासाठी खेळ केलाय. तो आज या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट मॅच आहे. सुपर 5 मध्ये जाण्यासाठी ही मॅच आहे. कुणाल कोहलीचा फटका इथे पाहू शकाल. नम्या स्लॅन्ड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट झाली. चेंडू पकडीपर्यंत इथे दुसरी धाव देखील पूर्ण होतोय आणि 2 धावसंख्येवरती मात्र थांबतोय कुणाल. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या 3 बाद तब्बल आपल्याला स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळताना गोलंदाज आदित्य घरत. ज्याच्या षटकाचा जर विचार केला 2 चेंडू फेकलेत आदेपी या षटकातील 4 चेंडू. शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि कुणाल मात्र स्ट्राईक कन्वर्ट करतोय. गोलंदाज मात्र कोणाच्या मार्कवर आदित्य घरत. षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू परतो सरांचा इशारा ऑप्शनच्या बराच बाहेर जातो. वाईट करार केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धाबीने मात्र संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 26 आकड्यावरती. 26 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातो. अद्याप या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुणालकडे ती क्षमता आहे. ती क्षमता मात्र त्याला आता या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र आदित्य घरत. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. इथे फटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सजवलाय. एक धाव कंप्लीट झाली. 2 फलंदाज मात्र हरिणाच्या चपलाने धावतात आणि ते 2 धावसंख्या कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 28 आकड्यावरती. 28 धावसंख्या 3 बाद. अद्याप 3 चेंडू आहेत तिसऱ्या ओव्हर मधले. 28 धावसंख्या सामोरे सलामीला आलेला फलंदाज कुणाल कोळी. एका साईडला गोलंदाज मात्र आदित्य घरत. गोलाच्या मार्कवर स्विचिटचा फटका पाहू शकाल. मात्र इथे पाहिला तर नक्की सरांचा इशारा. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे टोकलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये दमदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाईल पुढे. सदान स्मृती विनर्स संघाची धावसंख्या 3 बाद तब्बल 32 आकड्यावरती. 32 धावसंख्या 32 रन्स 3 विकेट लॉस. अशा प्रकारचे फटके यायची गरज आहे गव्हाण संघाला, कारण इथे स्कोर बनवायचा आहे आणि ते प्रयत्न कुणाल कोहली करील. आपण जर विचार केला तो सलामीला येणारा फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू आदित्य घरत. पुन्हा एकदा मात्र त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता. इथे मात्र चेंडू मिस करतोय. स्वतःवरती नाराज होतोय. कुणाल कोहली डॉट चेंडू जातोय. धावसंख्या थांबली. धावसंख्या इथे 32 आकड्यावरती 3 बाद. तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी. सातत्याने आपण जर विचार केला टाइम देखील त्याच प्रकारचा लागला होता. 2 वाजता मात्र सामनाच 2 वाजून 10 मिनिटांनी चालू झाला होता आणि हा चेंडू पाहू शकाल डॉट येतोय प्रणय आणि 15 मिनिटं देखील कंप्लीट होतात 3 ओव्हर मध्ये. नक्कीच सातत्याने चांगली इथे कामगिरी करतोय नवीन शेवा देखील. शेवटचा चेंडू देखील डॉट येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना विचार केला तर सदान स्मृती विनर्स संघाची धावसंख्या 3 बाद तब्बल 32 आकड्यावरती. 32 धावसंख्या. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक असेल. नक्कीच पाण्याची मागणी केली. मैदानामध्ये लगेचच जायचंय पाणी घेऊन. तर जा पाणी घेऊन जायचं लगेच, कुठे थांबायचं नाही.
हॅलो. तर 3 ओव्हर कंप्लीट झाली. शेवटचा स्लॉग ओव्हर भूषण भोईर ज्याने मात्र नवा संघापुढे मात्र 6 धावसंख्या डिपेंड केल्या होत्या. तोच मात्र भूषण भोईर येतोय शेवटचा स्लॉग ओव्हर घेऊन. समोर मात्र दीपराज कोहली षटकातील पहिला चेंडू. दीपराज कोहलीचा पटका पाहिला तर लॉंग ऑनच्या रिजन मध्ये मात्र चुकीचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्यानंतर इथे 2 धावसंख्या कंप्लीट होतात. तिसऱ्या धाबेसाठी फलंदाज धावतील आणि इथे चौथा झटका मिळेल मात्र टीम सदार स्मृती विनर संघाला. कुणाल कोहलीला परतावा लागेल. 4 विकेट्स गमावलेत सदार स्मृती विनर संघ. प्रथमतः फलंदाजी करताना आपण जर विचार केला संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 4 बाद 34 आकड्यावरती 34 धावसंख्या पाहायला मिळत जातात. शेवटचे 5 चेंडू उरलेत या पहिल्या सत्रातील अंतिमच्या षटकातील. चला इथे रिव्ह्यू मागितलाय. तिसरं पंच नक्कीच आमचे आलेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून .com आमचे चंदूदादा वाघमारे आणि सर्व कॅमेरामॅन्स ते मात्र पाहू शकाल. रिव्ह्यूची मागणी झाली आणि फलंदाज बाद आहे. चला इथे चौथा विकेट मात्र कुणाल कोहलीला परतावा लागेल. संघाची धावसंख्या पाहिली 4 बाद तब्बल 34 आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू उरलेत. नवीन फलंदाज कुणालच्या जागेवरती मात्र ओमकार कोहली जातोय. एका साईडला दीपराज कोहली. शेवटचा स्लॉग ओव्हर फेकताना मात्र SPCC नवीन शेबा संघाचा गोलंदाज भूषण भोईर. ओमकार कोहली नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावरती. 34 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत जातात. शेवटचे 5 चेंडू. गोलंदाज भूषण नवीन फलंदाज आलेला मात्र ओमकार. षटकातील पुढचा दुसरा चेंडू. सुरेख चेंडू बेकलाय. लाईन चांगली होती. फलंदाजाची मात्र बॅट जातोय वरून. तत्पूर्वी यष्टरक्षक कलेक्शन करतो. चेंडू जाते डॉट. धावसंख्या त्या स्थितीमध्ये थांबल्यात. धावसंख्या ती 4 बाद 34 आकड्यावरती. 4 बाद 34 धावसंख्या. या शेवटच्या ओव्हरमध्ये गव्हाण टीमला धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ती कामगिरी आता करावी लागेल ओमकारला. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज भूषण गोळ्याच्या मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडू मात्र मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. बिगेट षटकार. इथे मात्र टाळ्यांचा जल्लोष आहे. प्रेक्षकांची साथ आहे गव्हाण संघाला आणि इथे मात्र ओमकारच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या पोहोचली 4 बाद 40 आकड्यावरती. षटकाराची आवश्यकता होती आणि ती मात्र प्राप्त झाली. शेवटचे 3 चेंडू उरलेत. 3 चेंडू आहेत. अद्याप आपण जर विचार केला ओमकारच्या बॅटमधून जर असे धमाके आले तर चांगला मात्र स्कोर बनवला जाईल आणि ते बनवण्याचा प्रयत्न सदार स्मृती विनर संघ मात्र गव्हाण ही कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती. भूषणवरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा मात्र भूषण भोईर गोळाच्या मार्कवर. सामोरे मात्र ओमकार कोहली खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू लॉप केलाय. झेलपर्यंत पोहोचेपर्यंत इथे मात्र चांगली इथे एफर्ट दिला आपण पाहिला तर. आणि त्यानंतर मात्र इथे फलंदाज रनआउट स्वरूपाने पुन्हा एकदा मात्र बाद होतोय. इथे 5वा विकेट्स गमावा लागतोय सदार स्मृती विनर्स गव्हाण संघाला. संघाची धावसंख्या पाहिली तब्बल 5 बाद 41 आकड्यावरती. चला स्पीडअप करा. फलंदाज लगेच जायचा आहे. कुठेही थांबू नका. 5 विकेट लॉस 41 रन्स सदार स्मृती विनर्स गव्हाण संघाची धावसंख्या. ज्या ओमकारच्या बॅटमधून एक आपण षटकार पाहिला होता त्या फलंदाजाला मात्र रनआउट स्वरूपाने बाद व्हावं लागले. नवीन फलंदाज जाईल अलंकार कोळी. एका साईडला दीपराज कोहली. ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 41 धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू उरलेत या पहिल्या सत्रातील. या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधले आपण जर विचार केला तर भूषण भोईर इथे गोलंदाजी करतोय. अंतिमचे शेवटचे 2 चेंडू. 41 धावसंख्या. अलंकार कोहली येतोय नवीन फलंदाज.
सामोरे मात्र गोलंदाजी करण्यासाठी SPCC नवीन शिवा संघाचा गोलंदाज भूषण भोईर. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकेल तो सुपर 5 मध्ये मात्र जाईल. पहिल्या रात्रीमध्ये मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गाव देवी ट्रॉफी 2024 मोरावे गाव इथे मात्र बिग 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 सीमा रेषा पलीकडे मिड विकेट क्लिअर षटकार टोकतोय अलंकार कोळी आणि 6 धावेने मात्र इथे गव्हाणची धावसंख्या पाहिली तर पोहोचली 47 आकड्यावरती. शिट्ट्यांचा आवाज होतोय, टाल्यांचा आवाज होतोय. हाय हुंडणारी मात्र प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत जातात. जे मात्र आपल्या पाठीराखे असतात नक्कीच पाठीराख्यांना खुश करतोय हा षटकार. 47 धावसंख्या पहिल्या सत्रातील या शेवटच्या ओव्हरमधला स्लॉग ओव्हरमधला अंतिमचा चेंडू. 47 धावसंख्या 47 रन्स 5 विकेट लॉस. सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाची धावसंख्या 47 धावसंख्या आलीत. कशाने प्रकारे येऊत पण धावसंख्या आम्हाला गरज आहे, आवश्यकता आहे. षटकार येऊत, चौकार येऊत हीच मात्र अपेक्षा करतोय गव्हाण संघ. एका साईडला नवीन शिवा संघाचा मात्र आता गोलंदाज भूषण भोईर आपल्या षटकातील अंतिमचा डिलिव्हरी फेकेल. शेवटचा चेंडू अलंकारच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. त्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. बराच उशीर घेतला जातोय. चला शेवटचा चेंडू गोलंदाज भूषण भोईर सामोरे अलंकार कोळी. षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस प्रकार आणि या चेंडूवरती मात्र झेल येईल का आणि ते झेल केला कॅरी आणि ते मात्र 6वा झटका मिळतोय. तो मात्र सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाला 6 विकेट्स गमावलेत आणि संघाची धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल आपण पाहिल्या स्कोर कार्ड वरती धावसंख्या ती तब्बल 47 धावसंख्या आणि 48 टू विन. SPCC नवीन सेवा संघाला 48 धावेचा टार्गेट मात्र सेट करत आहे मैदानाच्या आतमध्ये. $48 रन्स टू बी इन SPCC नवीन शिवा या संघाला जिंकण्यासाठी या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. एकीकडे विचार केला तर आपण सदान स्मृती विनर्स संघाला या धावसंख्या डिफेंड करावे लागतील, ते प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मात्र आपल्याला मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना. जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात आम्ही पुन्हा एकदा आपल्याशी जॉईंट होऊ. तर आज पहिली रात्र मिहिरा स्पोर्ट आपण पाहिलं तर आयोजित आई गावदेवी चषक 2024. तर आमचे गुणलेखक प्रणयजी म्हात्रे सांगतात की आजच्या रात्रीमध्ये जो स्कोर धावसंख्या आपण पाहिला तर टोटल रन्स 770 आणि ज्या ओव्हर्स फेकल्यात 55.5 आणि विकेट्सचा जर विचार केला तर 48 विकेट्स आणि षटकार पाहिले तर 70 आणि त्यानंतर चौकार 41 आणि झेल ड्रॉप 8 झाल्यात अशी आम्हाला गुणलेखाची माहिती मिळाली जाते प्रणयजी म्हात्रे यांच्या वतीनं. आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये अशा प्रकारचा
जो गुणलेखक झालाय ते सातत्याने आम्हाला प्रणयजी म्हात्रे यांनी मांडलं आणि आपण एन्जॉय करतात. मिहिरा स्पोर्ट क्रिकेट क्लब मोराबे आयोजित गावदेवी ही ट्रॉफी 2024 पहिली रात्र आपण पाहिली आणि पहिल्या रात्रीतील ही अंतिम जे मॅच एका साईडला SPCC नवीन सेवा आणि त्यांच्या आगेचमध्ये मात्र सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाचा जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये 47 धावसंख्या उभारल्या आणि 48 धाबेचा टार्गेट दिलाय. आपण जर विचार केला तर SPCC नवीन सेवा या संघाला टाइम इज अलर्ट वेळेला महत्व असेल. गव्हाण सदान स्मृती विनर संघ की आपल्याला 3 ओव्हर ही मात्र 15 मिनिटाच्या आतमध्ये फेकायची आहेत. ही देखील आपल्याला कडक शिस्तचा आहे. आपल्याला पाहिलं तर मयूरदादा म्हात्रे आमचे आयोजक स्पर्धेचे लाडके आणि ही मात्र सवय आपल्याला नक्कीच येणाऱ्या 4 रात्रीमध्ये देखील पाहायला मिळेल. सलामीची जोडी आली. SPCC नवीन सेवा संघाचे फलंदाज निशिकेत भोईर आणि जतीन म्हात्रे. निशिकेत भोईर आणि जतीन म्हात्रे हे सलामीची जोडी. 48 धाबेचं लक्ष, 48 धाबेचा टार्गेट एका ट्रॉफीसाठी आणि ग्रँड फिनाले शेवटच्या रात्रीमध्ये तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सुपर 5 मध्ये कोणता संघ सदान स्मृती विनर्स की एका साईडला मात्र SPCC नवीन सेवा ही आपल्याला मॅच पाहायला मिळेल. उद्याच्या जर विचार केला उद्याची रात्र दुसरी असेल. चॅलेंजर चिरले आणि रॉयल स्पोर्ट उलवे आपली 6:30 वाजता पहिला चेंडू पडायचा आहे फेकायचा आहे. त्यामुळे आम्ही अनाउन्समेंट करतो की आपण दोन्ही संघ उपस्थित राहायचं आहे. चॅलेंजर चिरले आणि रॉयल स्पोर्ट उलवे उद्याच्या दुसऱ्या रात्रीतील पहिली मॅच. चला जाऊया मात्र दुसऱ्या सत्राकडे जेथे मात्र विचार केला तर SPCC नवीन सेवा या संघाला मात्र 48 धाबेची चेसिंग इथे मात्र पूर्ण करायचे आहे. स्ट्राईकवरती फलंदाज जतीन म्हात्रे आणि निशिकेत भोईर हा मात्र नॉन स्ट्राईक फलंदाज. गोलंदाज अलंकार कोळी सदान स्मृती विनर्स गव्हाण संघाच्या वतीनं. तर दुसऱ्या सत्राला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अलंकार कोळी. दांडी उद्ध्वस्त येथे हिट विकेट प्राप्त झाले. काय येथे घडला? स्वतःवरती नाराज होईल का फलंदाज? स्वतःवरती नाराज होईल फलंदाज SPCC नवीन सेवा संघाचा. कारण आपण जर पाहिला तर त्याच्या बॅट मात्र टमाला आदळली, यष्टांना आदळली आणि स्वतःच्या मात्र नक्की डोक्यावरती बॅट ठेवून यावं लागेल. नाराजजनक पहिला विकेट प्राप्त झाला सदान स्मृती विनर्स संघाला. जतीन म्हात्रे मात्र शून्यावरती परतला जातोय. 48 धावेचं लक्ष, 48 रन्स टू विन. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मात्र फलंदाज येईल SPCC नवीन सेवा संघाचा फलंदाज मनीष म्हात्रे. 48 धावेचं लक्ष इथे पूर्ण करायचं. या मॅच मध्ये जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रम होतो, परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. इथे मात्र गव्हाणच्या हे हुन्नरी प्रेक्षक वर्ग इथे शिट्यांचा आवाज केला जातो. कॅमेरा देखील त्यांच्याकडे फिरवलाय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून हुन्नरी आहेत, हुन्नरी प्रेक्षक आहेत. खरोखरच जेवढी खेळाडूंना जेवढी चीड नसतो तेवढी मात्र प्रेक्षक वर्गाला मायबापाला मात्र चीड आहे. सातत्याने 2-3 वाजायला आलेत तरी आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत गव्हाणचे देखील प्रेक्षक. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र 48 धाबेचा टार्गेट सेट करायचा आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मनीष म्हात्रे. एका साईडला मात्र अलंकार कोळी. गोलाच्या मार्कवर षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षक अडवला जातोय फर्स्ट स्लिपमध्ये. तत्पूर्वी मात्र एका धावेने खातं ओपन होतोय. SPCC नवीन सेवा संघाचा फलंदाज मनीष म्हात्रे स्वतःचा वैयक्तिक खातं ओपन करतोय. संघाचं खातं देखील ओपन झालंय. आता मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती मात्र फलंदाज येतोय निशिकेत भोईर. ज्या फलंदाजाकडे पाहिलं तर नवीन सेवा संघाचा हाच खेळाडू आहे ज्याने मात्र 12 चेंडूमध्ये 49 धावेंची इनिंग सादर केली होती. सातत्याने मी पाहिलंय अनेक स्पर्धेमध्ये मात्र निशिकेत भोईर हा मात्र एक चांगला परफॉर्मन्स देतो आपल्या सेवा संघाला. परंतु या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट मॅच आहे सुपर 5 मध्ये जाण्यासाठी. आई गावदेवी ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय मयूरदादा म्हात्रे मिहिरा स्पोर्ट आयोजित. आणि या मॅच मध्ये आता जिंकणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार कोळी. कोळ्याच्या मार्कवर हा चेंडू कार्पेटच्या साईने इथे मात्र
फटका सजवला तेवढा चांगला क्षेत्ररक्षक होतोय. चेंडू जाईल डॉट 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 हवेत मात्र गव्हाण संघाला चेंडू. आणि एका साईडला मात्र नवीन शिवा संघाला आता समीकरणाचा विचार केला. 21 चेंडू 47 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 48 धावेचं लक्ष आहे. लक्ष नक्कीच दोन्ही संघांचं असेल या मॅच वरती, कारण या मॅच मध्ये जिंकेल तर सुपर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अलंकार कोळी गोलच्या मार्कवर फुल टॉच चेंडू लॉप केलाय. इथे पाहू शकाल मात्र लॉंगॉनच्या वरून टोकलाय धमाकेदार षटकार निशिकेत भोईरच्या बॅट मधून. मी मगाशीच म्हटलंय की ज्याने मात्र 12 चेंडू मध्ये 49 धावेची इनिंग सादर केली. अनेक वेळा मात्र या नवीन शिवा संघासाठी चांगला परफॉर्मन्स दिलाय. तो खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये षटकार टोकतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 7 या आकड्यावरती. 1-7 धावसंख्या. अलंकार कोळी गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये टोकलाय. सीमा रेषा पलीकडे जाईल. हा दमदार चौकार निशिकेत भोईरच्या बॅट मधून येतो चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल एसपीसीसी नवीन शिवा संघाची धावसंख्या 1-बाद तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या. समीकरणाचा विचार केला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अद्याप येणारे 19 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता. फार इम्पॉर्टंट मॅच आहे आणि तेच मात्र आमचे प्रणय म्हात्रे ते उपस्थित आहेत स्कोरर. नक्कीच मयूरदादा म्हात्रेंचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी मात्र नक्कीच आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये घटक केलंय. येणारे 19 चेंडू आणि त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. गोलंदाज अलंकार कोळीच्या षटकातील शेवटचा चेंडू निशिकेत भोईरसाठी लॉप लॉप. येथे पाहू शकाल मात्र स्केअरलेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि चांगलं कलेक्शन केलंय. आणि त्यानंतर मात्र 2 धावसंख्या देखील कन्वर्ट झाल्यात. 2 धावसंख्या झाल्या पूर्ण. पहिला षटक होते कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना एसपीसीसी नवीन शिवा संघाची धावसंख्या येते तब्बल 1-बाद 13 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 35 धावेची आवश्यकता. अगोदरचा जर पहिल्या सत्राचा विचार केला तर सदार स्मृती विनर संघाची देखील धावसंख्या आपण पाहिली 13 1 विकेट्स. आणि त्याच प्रकारचं आपल्याला पुन्हा एकदा तेच उदाहरण पाहायला मिळतं दुसऱ्या सत्रामध्ये देखील. एसपीसीसी नवीन शिवा संघाचं शेवटचे 18 चेंडू 35 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी एसपीसीसी नवीन शिवा संघाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाने परिश्रम आहे दोन्ही संघांना. ते प्रयत्न आता मात्र या मॅच मध्ये करावे लागतील. शेवटचे 18 चेंडू 35 धावेची आवश्यकता. स्ट्राईक वरती फलंदाज येतोय मनीष म्हात्रे आणि निशिकेत भोईर मात्र नॉन स्ट्राईक वरती ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला गोलंदाज सिद्धेश कोळी. सिद्धेश कोळीच्या षटकातील पहिला चेंडू हलक्या पद्धतीने कट केलाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची पकड झाली. चांगली पकड केली जातो. इथे चेंडू जाते डॉट डॉट चेंडू हवे आहेत मात्र समोर टीम्स आपण पाहिला तर गव्हाण संघाला कुठेतरी डॉट चेंडू हवे आहेत. हेच मात्र प्रयत्न आता करावे लागतील. पुन्हा एकदा सिद्धेश कोळी कोळीच्या मार्कवर सामोरे मनीष गरत स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय. इथे पैकी चांगली होती. तत्पूर्वी निशिकेत भोईर पोहोचतोय. इथे एक धाव कंप्लीट होतोय. सिद्धेशला थोडीशी मात्र दुखापत आहे का पाहायचं आहे नक्कीच. सिद्धेशने एफर्ट चांगला दिला. चांगल्या प्रकारचे मात्र चेंडू अडवला आणि त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल 1-बाद तब्बल 14 या आकड्यावरती. येणारे चेंडू 16 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. 16 चेंडू 34 धावा करावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. फार इम्पॉर्टंट मॅच सदार स्मृती विनर्स गव्हाण आणि एका साईडला मात्र एसपीसीसी नवीन शिवा. ही शेवटची रात्र शेवटची मॅच या रात्रीतील पहिल्या रात्रीतील एन्जॉय करतात आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. स्ट्राईक वरती ज्या फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये प्रणय जर विचार केला षटकार डोकला होता त्यानंतर चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता तोच निशिकेत भोईर. अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने मात्र 12 चेंडू मध्ये 49 धावेची इनिंग सादर केली होती. सगळा खेळ आहे. एका साईडला मात्र सिद्धेश देखील ती कामगिरी करतोय. आपल्या मॅच मध्ये जर या स्पर्धेमध्ये आपल्याला राहायचं आहे तर ती कामगिरी करावी लागेल सिद्धेशला देखील. शेवटचे 16 चेंडू 34 धावा. गोलंदाज मात्र सिद्धेश कोळी गोळ्याच्या मार्कवर. फुल टॉच प्रकारचा चेंडू. इथे जेल खाली आलाय क्षेत्ररक्षक. निशिकेत भोईरचा विकेट.
पाहिजे होता मात्र साधारण स्मृती विनर्स गव्हाण संघाला. नक्कीच इथे फलंदाजाने मात्र रिव्ह्यू मागितलाय. तिसऱ्या पंच नक्कीच यायचंय आमचे सर. इथे बॅट्समन रिव्ह्यू आहे. साईप्रीत.live.com चंदुदादा वाघमारे देबद नक्कीच आमचे तिसरं पंच येतील. इथे रिव्ह्यू मागितलाय. फलंदाजचा रिव्ह्यू असेल. नक्कीच इथे चेक केला जातोय. चला फलंदाज बाद आहे निशिकेत भोईर. जो विकेट हवा होता बऱ्याच उशिरानंतर ज्या विकेटची आवश्यकता होती मी म्हटलं होतं साधारण स्मृती विनर संघाला तो विकेट प्राप्त झाला आहे. इथे विकेट हवा होता सिद्धेश कोहलीला गव्हाण संघाला. प्रेक्षक आमचे मात्र लाडके प्रेक्षक इथे नक्कीच शिट्ट्यांचा आवाज असेल टाळ्यांचा आवाज आपल्या संघाला इथे मात्र सपोर्ट दिला जातोय गव्हाण संघाला. इथे चांगला विकेट प्राप्त होतोय. नवीन शिबत संघाला मात्र झटका लागतोय. दुसरा झटका निशिकेत भोईरला मात्र परतीचा इशारा. समीकरणाचा विचार केला तर मात्र येणारे 15 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज सक्षम गरत. 15 चेंडू 34 धावा. 34 धावा 15 चेंडू मध्ये कराव्या लागतील आणि ते प्रयत्न आता करावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सिद्धेश कोहली मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. साधारण स्मृती विनर्स गव्हाण बी पोलचे हे आजच्या रात्रीमधले आपण हे सामने पाहिले आणि बी पोल मधला ही शेवटची मॅच असेल. कोणता संघ मात्र आपण पाहिलं तर सुपर 5 मध्ये प्रवेश करेल शेवटचे येणारे 15 चेंडू सांगतील आणि या 34 धावसंख्या सांगतील. नवीन फलंदाज येतोय सक्षम गरत. नॉनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहिला तर मनीष म्हात्रे आणि गोलंदाज मात्र सिद्धेश कोहली ज्याने मात्र एक विकेट प्राप्त केला आपल्या षटकामागे जो हवा होता. पुन्हा एकदा मात्र सिद्धेश कोहली गोळ्याच्या मार्कवर. कुठेतरी रनरअप चुकलाय सिद्धेश. संघाची धावसंख्या आहे ती 2/14 या आकड्यावरती. सिद्धेश कोहली गोळ्याच्या मार्कवर सक्षम गरजसाठी. फुल टॉस प्रकारचा चेंडू सरांचा इशारा नो बॉल येतोय. इथे एक धाव कंप्लीट होतोय. 1+1 अशा 2 धावसंख्या. तर नक्कीच इथे तर 2 धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे. धावसंख्या पोहोचेल 16 या आकड्यावरती. या चेंडूवरती फ्री हिट असेल. 16 धावसंख्या स्कोर कार्ड वरती येणारे 15 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. या चेंडूवरती फ्री हिट आणि सामोरे मात्र फलंदाज मनीष म्हात्रेसाठी चेंडू फेकलाय. येथे मात्र सन्मानजनक फटका पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या पोहोचेल 2/17 घरामध्ये. येणारे 14 चेंडू आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 31 धावेची आवश्यकता. 14 चेंडू 31 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सिद्धेश कोहली गोळ्याच्या मार्कवर. समोर मात्र सक्षम गरत.
सुरेख चेंडू फेकतोय, रफ्तार मध्ये इथे चेंडू फेकलाय, चेंडू येतोय डॉट, यशस्वी कलेक्शन करतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 बाद 17 या कड्यावरती. आता समीकरणाचा विचार केला, येणारे 13 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 31 धावा, 31 धावा 13 चेंडू मध्ये कराव्या लागतील समोर टीम्स एसपीसीसी नवीन सेवा संघाला. शेवटचा चेंडू देखील येतो डॉट. सिद्धेश कोहली मात्र चांगली कामगिरी करतो, चांगला हवी ठरतो या ओव्हर मध्ये. ज्या निशिकेत भोईरची विकेट हवी होती ती विकेट देखील प्राप्त केली आपल्या षटकामागे आणि ते मात्र 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. एसपीसीसी नवीन शिवा संघाची धावसंख्या येते तब्बल 2 बाद 17 या कड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका. गव्हाण संघ आपल्याला देखील 3 षटकं ही 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. चला कुणीही वारंवार एकत्र येऊ नका. शेवटचे 12 चेंडू 31 धावेची आवश्यकता. मॅच एन्जॉय करतात आपण मयूरदादा म्हात्रे मिहिरा स्पोर्ट आयोजित आहे गावदेवी ही ट्रॉफी. 12 चेंडू 31 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र नक्कीच प्रयत्न करावे लागतील. फलंदाज मनीष आणि सक्षमला ही कामगिरी करावी लागेल. शेवटचे 12 चेंडू 31 धावेची आवश्यकता. गोलंदाज प्रितेश कोहली येतो षटक क्रमांक 3 घेऊन दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीसाठी. बारा चेंडू 31 धावा करावे लागतील या मॅच मध्ये सुपर 5 सुपर 5 मध्ये जाण्यासाठी. नक्कीच सातत्याने आमचे लाडके प्रेक्षक आपण विचार केला तर एवढा रात्र झाली तरी पण मात्र एन्जॉय करतात या स्पर्धेला. मयूरदादा म्हात्रेची स्पर्धा आहे. पहिला चेंडू प्रितेशचा पाहू शकाल. झेल कॅरी केलाय कुणाल कोहलीने आणि ते मात्र विकेटचा पतंग ठरतोय. फलंदाज मात्र मनीषला परतीचा इशारा केलाय. इथे मात्र झटका मिळतोय एसपीसीसी नवीन सेवा संघाला. 3रा झटका. 17 धावसंख्या 3 बाद. काय मात्र इथे गोलंदाजी काय हवी ठरलाय सदार स्मृती विनर संघ गव्हाण या 3ऱ्या लढतीमध्ये देखील चांगलं इथे कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये खारघर संघाला परास्त केला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिला तर अंबापाडा संघाशी मात्र खेळताना परास्त केला आणि या 3ऱ्या मॅच मध्ये मात्र नवीन सेवा या संघाशी मात्र खेळताना पाहू शकाल. चांगली कामगिरी करतोय मॅच मध्ये. आता मात्र इथे हवी ठरेल का एसपीसीसी नवीन सेवा संघ. तारणहार येईल का या मॅच मध्ये नवीन सेवा संघाला मात्र पुढे सरकवण्यासाठी. ते प्रयत्न करावे लागतील. समीकरणाचा विचार केला. येणारे 11 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. प्रयत्न करावे लागतात. नक्कीच सातत्याने ते प्रयत्न आता मात्र नवीन सेवा संघाला करावे लागतील. शेवटचे 11 चेंडू 31 धावेची आवश्यकता. आता मात्र भूषण भोईर येतोय नवीन फलंदाज. इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकावरती भूषण भोईर. समोर प्रितेश कोहली. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे मात्र फिरवला जाते. चेंडू फिंगर रोल मध्ये मात्र गोलंदाजी केली जाते प्रितेश कोहली आणि हा चेंडू येतोय डॉट. चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकलाय. दडपण दिलं जातोय मात्र नवीन सेवा संघावरती. आपण पहिला समीकरणाचा विचार केला. येणारे 10 चेंडू 31 धावेची आवश्यकता. प्रितेश कोहली गोलाच्या मार्कवर. भूषण भोईर आल्या पटका सजवतोय. बिग सीमा रेषा पलीकडे मिड विकेट क्लिअर. षटकार. येथे षटकार ठोकलाय भूषण भोईरने. आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा बदल. येणारे चेंडू 9 आणि आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी मात्र एसपीसीसी नवीन सेवा संघाला 25 धावेची. 9 चेंडू 25 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. विचार केला एका बाजूने जर विचार केला तर चला एकत्र येऊ नका पंच. आम्ही कॉल करतो अन्यथा आपला खेळाडू देखील आतला घेतला जाईल आतमध्ये. गव्हाण संघ शेवटचे 9 चेंडू उरलेत आणि 25 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा 9 चेंडू मध्ये करावे लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. भूषण भोईरच्या बॅट मधून धमाकेदार षटकार आला. प्रितेशवरती हल्ले चढवावे लागतील या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर. आताचा चेंडू षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय प्रितेश कोहली. हा चेंडू डॉट येतोय. समीकरणामध्ये पुन्हा बदल. येणारे 8 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता.
काय मॅच मात्र इथे पाहायला मिळतो. एका साईडला नवीन शिवा आणि त्यांच्या आगेसमध्ये मात्र गव्हाण संघ. शेवटचे चेंडू उरलेत 8 आणि 25 धावेची आवश्यकता. हा उलटाच प्रकारचा चेंडू होता. पंचांचा सरांचा इशारा. नो बॉल. 1+1 अशा टोटली धावसंख्या आल्या 2 आणि इथे मात्र नक्कीच फलंदाचा रिवो. चला नो बॉल असेल. चला नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. शेवटचे 8 चेंडू उरलेत आणि 23 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय मात्र मॅच घडली जातोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटची मॅच आजच्या रात्रीतील आणि गोलंदाज मात्र प्रितेश कोहली. समोर फलंदाज डावखुर्दाचा फलंदाज सक्षम घरत. हा एक चेंडू मात्र नक्कीच नो बॉल येईल आणि प्रितेश कोहली नक्कीच इथे मात्र बाद ठरतोय. गोलंदाजीमध्ये बॅक टू बॅक 2 नो बीमार चेंडू फेकलेत आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या पोहोचली तब्बल 26 आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल. येणारे 8 चेंडू 22 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी SPCC नवीन शिवा संघाला. 8 चेंडू 22 धावा. 22 धावा 8 चेंडू मध्ये करावे लागतील. त्या मॅच मध्ये जर जिंकायचं आहे तर ते प्रयत्न तर करावे लागतील आणि येथे मात्र प्रितेश कोहली हा गोलंदाज मात्र नक्कीच बाद ठरतोय. चला गव्हाण संघ क्षेत्ररक्षक सजवा. मॅच मध्ये बराच वेळ घेतला जातोय. शेवटचे 8 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. आठ चेंडू 22 धावा. 22 धावा 8 चेंडू मध्ये कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. थंडीचा कडाडा आपल्याला आपण पाहिला तर या क्रीडांगणावरती प्रथमतः ही नाईट रजनी स्पर्धा पाहतो. मयूरदादा म्हात्रे आमचे सर्व मोरावे ग्रामस्थ आणि लांगेश्वर क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती स्पर्धा मात्र आज पहिली रात्र. आजच या मैदानाचं देखील ओपनिंग झालं. जिंकेल त्याला मात्र नक्कीच या मॅच मध्ये जो जिंकेल तो आपल्या घरी नक्कीच आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी घेऊन जाईल. ही मेहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी ट्रॉफी 2024 सुपर 5 मध्ये सुपर 5 मध्ये जाण्यासाठी ही मॅच आहे. फ्री हिट असेल या चेंडूवरती प्रणय तर नक्कीच कंटिन्यू फ्री हिट असेल. गोलंदाज गोलाच्या मार्कवर. सक्षमसाठी फुलटाच प्रकारचा चेंडू फ्री हिट असेल. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 27 आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू राहिले 7 आणि आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 21 धावेची. 7 चेंडू 21 धावा. 21 धावा 7 चेंडू मध्ये कराव्या लागतील. समीकरणाचा विचार केला. भूषण भोरच्या बॅट मधून आपण षटकार पाहिलाय. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. एका साईडला गव्हाण एका साईडला मात्र नवीन शिवा. कोण जिंकेल? जो जीता हो बनता है सिकंदर. या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र नक्कीच आपल्या घरामध्ये मात्र गावामध्ये एक ट्रॉफी घेऊन जाईल. तो भूषण भोईर स्केअर लेग मध्ये टोकतोय. बिग हिट सीमा पार षटकार. याला म्हटलं जातं अडचित्त डाबाडे भरला क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलवणारा क्रिकेट. कारण आता मात्र समीकरणामध्ये बदल. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. भूषण भोईरचा मात्र आजची रात्र त्याच्या नावावरती आहे. मी भूषण भोईरला देखील अनेक वेळेला पाहिला. या विचार केला प्रणय मात्र आशिष मात्रे सातत्याने मात्र या नवीन शिवा संघाला प्रथम सलामीला येणारा फलंदाज. परंतु कुठेतरी आपण जर विचार केला त्याचा क्रमांक पाहिला तर नक्कीच 5व्या क्रमांकावरती आला आणि तसनंतर त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहिलेत आणि त्याचा विक्रम पाहिला तर 2 वेळा त्याने मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील ठोकलेले आहेत.
मी देखील पाहिलेला आहे भूषण भोईरचा खेळ आणि आज या आपल्या या मोरावेच्या क्रीडांगणावरती या नाईट रजनीमध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र SPCC नवीन शिवा संघाला जिंकण्यासाठी 15 धाबीची आवश्यकता. मॅचमध्ये जिंकायचं आहे, 15 धाबीची आवश्यकता. नक्कीच सक्षम घरातला विचार करावा लागेल. भूषण भोरकडे स्ट्राईक द्यावी लागेल. एका साईडला आमचे प्रेक्षक गव्हाणचे बरेच प्रेक्षक लाभलेत आज या मैदानावरती. आपण जर विचार केला, जरी लाईव्ह मध्ये आमचे प्रेक्षक असले मायबाप, तरी पण मात्र या मैदानावरती बरेच गव्हाण संघाचे प्रेक्षक आहेत, उत्सुकाने आहेत. फार उत्सुकाने मात्र आपल्या संघाला उत्साहित करतात. शेवटचा स्लॉक ओव्हर, गोलंदाज येतोय दीपराज कोळी. शेवटचे 6 चेंडू, 15 धाबीची आवश्यकता. हा चेंडू पाहू शकाल, सरांचा इशारा आमच्यापर्यंत. वाईट करार ऑप्शनच्या बराच बार तो एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धाबेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल 34 आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 14 धाबीची आवश्यकता. 6 चेंडू 14 धाव्या कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, एका ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरवण्यासाठी. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न सक्षम घरात, इथे मात्र जाल्यामध्ये अडकला. विकेट क्रमांक मात्र 4था विकेटचा पतंग ठरतोय. SPCC नवीन शिवा संघाला हा झटका. गव्हाण संघाचे मात्र प्रेक्षक पाठी राखे आज मात्र शिट्ट्यांचा आवाज करतात. सातत्याने रात्र झाली तरी पण शिट्ट्यांचा आवाज कमी होत नाही. 3 वाजलेत, घड्याळामध्ये विचार केला तरी शिट्ट्यांचा आवाज. चला बॅटर्स, फलंदाज पाठवायचा आहे. नवीन शिवा संघ बराच वेळ घेतला जातोय, बराच आपण वेळ घेतला जातोय. चला त्वरित पाठवा. शेवटचे चेंडू, 5 चेंडू आणि 14 धाबीची आवश्यकता. नवीन फलंदाज मंथन भोईर, प्रयत्न करावे लागतील. स्वराज्य निर्मितीसाठी देखील राजाने जे पराकष्ट केले होते, माझ्या राजाने सातत्याने आपल्या या महाराष्ट्र राज्याला जेव्हा स्वराज्य निर्मिती केला, नक्कीच रायगडावरती आपण जेव्हा चढतो तेव्हा नक्कीच जेव्हा जेव्हा आवाज गुंजगुंजतो तो मात्र छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. सातत्याने मित्रांनो या राज्याने आपल्यासाठी बरेच आपल्याला मेहनत दिली आणि आज देखील आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण चांगल्या रीतीने आहोत. कारण मुघलांना मात्र दिल्लीचे तक्ते दाखवले, तो मात्र एकमेव राजा छत्रपती शिवराजा. नक्कीच त्रिबार बाणाचा मुजरा या मॅचच्या या स्पर्धेच्या वतीनं मयूरदादा मात्रे, मिहिरा स्पोर्ट आयोजित. शेवटचे 5 चेंडू आणि 14 धाबीची आवश्यकता. सुरेख 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 चेंडू, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट. आज गव्हाण संघाने खेळाडूंनी विचार करायचा आहे की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहेत, आपल्या गाव आहे, आपले प्रेक्षक आहेत. आज सातत्याने 3 वाजले तरी मात्र शिट्ट्यांचा आवाज आणि टाळ्यांचा आवाज होतोय. 4 चेंडू 14 धाबीची आवश्यकता. उलटाच प्रकारचा चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चांगलं कलेक्शन करतोय, चांगली पीक येतोय. आता समीकरणामध्ये बदल. प्रणय, येणारे चेंडू राहिले 3 आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 धाबीची आवश्यकता. स्ट्राईक वरती मात्र फलंदाज ज्याने 2 षटकार टोकलेत, ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू मध्ये 6 षटकार 2 वेळा विक्रम झालाय, तो फलंदाज भूषण भोईर, नवीन शिवा SPCC संघाचा भूषण भोईर. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धाबीची आवश्यकता. मॅच मध्ये जिंकण्यासाठी एका साईडला दीपराज कोळी जो मात्र शेवटचा षटक फेकतोय. साधारण स्मृती विनर्स गव्हाण संघाचा. 3 चेंडू 13 धाबीची आवश्यकता. मॅच आवडली तर नक्कीच आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया या मॅचचा, कारण इथे विजय आहे आमच्या मयूरदादा मात्रेचा. कारण पहिली रात्र आणि या रात्रीमध्ये मात्र आमचे लाडके प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. लॉप करण्याचा प्रयत्न होता, इथे पाहू शकाल मात्र लॉंगऑफच्या रिजन मध्ये पटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज धावेल का? आणि इथे काय घडला, इथे घडलाय मात्र रनआउट स्वरूपाने बाद होते. फलंदाज सक्षम गरज मंथन नक्कीच मंथन भोईर हा फलंदाज बाद होतोय. काय गव्हाण संघाने मात्र शिट्ट्या मात्र थांबत नाही. नक्कीच आज गव्हाण गावामध्ये जल्लोष असेल. अनिकेत कोळी आमचे जवळचे मित्र आहेत सातत्याने, आणि सातत्याने सर्व टीम मात्र आज चांगला या मोराव्या नगरीमध्ये या क्रीडांगणावरती चांगला परफॉर्मन्स दिला, एक चांगला खेळ सादर केला. अतिशय गव्हाण संघाने देखील गव्हाण संघाचं कौतुक करावं लागेल. प्रणय, शेवटचे चेंडू उरलेत 2
आणि 12 धाबीची आवश्यकता. आशिष मात्रे, तर नक्कीच या मॅच मध्ये आता मात्र खरी रंगत आली, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. नवीन फलंदाज सुमित करत ही कामगिरी करेल का नवीन शिवा संघासाठी? शेवटचे 2 चेंडू उरलेत आणि 12 धाबीची आवश्यकता. 2 मोठे फटके, 2 मोठे षटकार येतील का? आणि एका साईडला मात्र दीपराज कोहली, ज्याने मात्र या मॅच मध्ये मात्र हवे ठरलाय. चांगली कामगिरी करतोय गोलंदाजी करताना. मात्र शेवटचे 2 चेंडू 12 धाबीची आवश्यकता. नव्हता कुठला कायदा, नव्हता कुठला कळम, सुकाडे का नादत होती प्रजा, कारण रयतेच्या शिखरावरती बसला होता एकमेव राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. या स्पर्धेच्या वतीनं अंतिम टप्प्यापर्यंत आजच्या या रात्रीतील शेवटचे 2 चेंडू उरलेत. गोलंदाज दीपराज कोहली आता मात्र या मॅच मध्ये एक शिरकाव करतोय का? नक्कीच सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघ शिरकाव करतोय, कारण प्रणय चेंडू उरलाय 1 आणि 11 धाबीची आवश्यकता. नक्कीच येथे गव्हाण संघाचे पाठीराखे आता मात्र एकत्र आलेत. आज मात्र गव्हाण गाव आपल्याला दिसतोय. कॅमेरामॅन नक्कीच कॅमेरा करायचा आपण नाही. नक्कीच धावे ते रन घेतली नाही. 12 धाबीची आवश्यकता. 1 चेंडू 12 धाबीची आवश्यकता. आज गव्हाण गाव नक्कीच जसं मॅच मात्र संपेल तर नक्कीच आपण एन्जॉय करू शकता. सुपर 5 सुपर 5 मध्ये पहिल्या रात्रीमध्ये आता मात्र आपल्याला थोडीशी औत्सुकता राहिली. 1 चेंडू उरलाय आणि सुपर 5 मध्ये प्रवेश करतोय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघ. गव्हाण गावाची एकी आज आपण पाहू शकाल. मात्र जेवढा सपोर्टर्स आहेत तेवढं सातत्याने मात्र या संघाने देखील कामगिरी केली. अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहू शकाल. मिहिरा स्पोर्ट आयोजित मयूरदादा मात्रे आई गावदेवी ही चषक 2024 पहिली रात्र मात्र आपण पाहिला. पहिल्या रात्रीचा मात्र संघ ठरलाय. इथे आपण पाहिला तर एन्जॉय करताय गव्हाण संघ. हार्डलक टीम, SPCC नवीन शिवा संघ. आपण